नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आजचा गेम खूपच मजेशीर आणि मेंदूला चालना देणारा आहे. म्हणजेच चित्रावरून मुलाचे नाव ओळखा. स्क्रीनवर तुम्हाला एकापाठोपाठ एक चित्र दिसेल. त्या चित्रांमधील संकेत ओळखून तुम्ही योग्य मुलाचे नाव सांगायचे आहे. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 5 सेकंदाचा वेळ मिळेल आणि वेळ संपण्यापूर्वी कमेंटमध्ये तुमची उत्तरे नक्की लिहा. जर तुम्हाला असे मजेशीर कोडे चित्रावरून ओळखा आणि ब्रेन गेम्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. चला तर वेळ न घालवता सुरू करूया. चित्रावरून मुलाचे नाव ओळखा. यामध्ये एक चित्र आणि एक शब्द दिसत आहे. यावरून सांगा कोणत्या मुलाचे नाव तयार होते. यामध्ये सुरुवातीला रवी दिसत आहे, म्हणजे ताक घुसळण्यासाठी जे साधन असते त्याला रवी म्हणतात. रवी दिसत आहे. त्यानंतर राज हा शब्द आहे, म्हणून मुलाचे नाव होते रविराज. यामध्ये 2 चित्रे दिसत आहेत. यावरून सांगा कोणत्या मुलाचे नाव तयार होते. यामध्ये पहा, तुम्ही दोन्ही चित्राचा इंग्लिश वर्डही वापरू शकता. आता सांगा कोणत्या मुलाचे नाव तयार होते. यामध्ये चावी दिसत आहे. तिला इंग्लिशमध्ये की म्हणतात. नंतर काही मुले पळत आहेत, म्हणजेच रन करत आहेत, म्हणून मुलाचे नाव होते किरण. यामध्ये 2 चित्रे दिसत आहेत. यावरून सांगा कोणत्या मुलाचे नाव तयार होते. यामध्ये चावी दिसत आहे. तिला इंग्लिशमध्ये की म्हणतो आणि पुढे सूर्य दिसत आहे, ज्याला इंग्लिशमध्ये सन म्हणतो, म्हणून मुलाचे नाव होते किसन. यामध्ये 2 चित्रे दिसत आहेत. यावरून सांगा कोणत्या मुलाचे नाव तयार होते. यामध्ये माता सीता दिसत आहेत आणि पुढे श्रीराम दिसत आहेत, म्हणून मुलाचे नाव होते सीताराम. यामध्ये एक शब्द आणि एक चित्र दिसत आहे. यावरून सांगा कोणत्या मुलाचे नाव तयार होते. यामध्ये मधु हा शब्द आहे. त्यानंतर प्रभू श्रीरामाचे चित्र आहे, म्हणून मथु आणि राम दोन्हींचे मिळून होते मथुराम. यामध्ये एक चित्र आणि एक अक्षर आहे. यावरून सांगा कोणत्या मुलाचे नाव तयार होते. चित्रात वीज दिसत आहे. त्यानंतर य हे अक्षर आहे, म्हणून वीज आणि य मुलाचे नाव होते विजय. यामध्ये एक शब्द त्यानंतर एक चित्र आहे. यावरून सांगा कोणत्या मुलाचे नाव तयार होते. इथे पहिला शब्द पांडू आहे आणि पुढे रंग दिसत आहेत, म्हणून पांडू आणि रंग मिळून होते पांडुरंग. यामध्ये काही अंक त्यानंतर एक अक्षर दिसत आहे. यावरून सांगा कोणत्या मुलाचे नाव तयार होते. इथे पहा 0, 2, 4, 6, 8 म्हणजेच समसंख्या आहेत आणि त्यानंतर थ्र लिहिलेले आहे, म्हणजे मुलाचे नाव होते समर्थ. यामध्ये एक इंग्रजीतील लेटर आणि त्यानंतर एक चित्र आहे. यावरून सांगा कोणत्या मुलाचे नाव तयार होते. इंग्रजीतील व्ही हे लेटर आहे. त्यानंतर अंगावर पांघरायची शाल आहे, म्हणून मुलाचे नाव होते विशाल.
यामध्ये एक अक्षर त्यानंतर एक चित्र आहे. यावरून सांगा कोणत्या मुलाचे नाव तयार होते. सन हे अक्षर आहे. त्यानंतर दिवा आहे, ज्याला आपण दीप असेही म्हणतो. त्यामुळे मुलाचे नाव होते संदीप. यामध्ये दोन चित्रे दिसत आहेत. यावरून सांगा कोणत्या मुलाचे नाव तयार होते. सुरुवातीला ओम दिसत आहे, त्यानंतर कार दिसत आहे, म्हणून मुलाचे नाव होते ओमकार. इथे एक अक्षर, त्यानंतर एक चित्र आणि पुन्हा एक अक्षर आहे. यावरून सांगा कोणत्या मुलाचे नाव तयार होते. सुरुवातीला अ हे अक्षर आहे, त्यानंतर विना दिसत आहे, नंतर श हे अक्षर आहे, म्हणून मुलाचे नाव होते अविनाश. यामध्ये एक शब्द आणि नंतर इंग्रजीतील एक लेटर आहे. यावरून सांगा कोणत्या मुलाचे नाव तयार होते. सुरुवातीला शहा हा शब्द आहे, नंतर जी हे इंग्रजीतील लेटर आहे, म्हणून शहा आणि जी मुलाचे नाव होते शहाजी. यामध्ये एक शब्द, त्यानंतर एक चित्र आहे. यावरून सांगा कोणत्या मुलाचे नाव तयार होते. सुरुवातीला सल हा शब्द आहे, त्यानंतर मान दाखवलेली आहे, म्हणून मुलाचे नाव होते सलमान. यामध्ये एक चित्र, त्यानंतर एक शब्द आहे. यावरून सांगा कोणत्या मुलाचे नाव तयार होते. सुरुवातीला चंद्र आहे, त्यानंतर कांत लिहिलेले आहे, म्हणून मुलाचे नाव होते चंद्रकांत. यामध्ये एक अक्षर, त्यानंतर एक चित्र आहे. यावरून सांगा कोणत्या मुलाचे नाव तयार होते. सुरुवातीला प्र हे अक्षर आहे, त्यानंतर दिवा दिसत आहे, ज्याला आपण दीप असेही म्हणतो, म्हणून मुलाचे नाव होते प्रदीप. यामध्ये पहा एक शब्द, त्यानंतर एक चित्र आहे. यावरून सांगा कोणत्या मुलाचे नाव तयार होते. सुरुवातीला भाल हा शब्द आहे, त्यानंतर चंद्र दिसत आहे, त्यामुळे मुलाचे नाव होते भालचंद्र. यामध्ये एक अक्षर आणि एक अंक आहे. यावरून सांगा कोणत्या मुलाचे नाव तयार होते. सुरुवातीला नी हे अक्षर आहे, त्यानंतर 3 लिहिलेले आहे, म्हणून मुलाचे नाव होते नितीन. यामध्ये एक अक्षर, त्यानंतर एक चित्र आहे. यावरून सांगा कोणत्या मुलाचे नाव तयार होते. सुरुवातीला स हे अक्षर आहे, त्यानंतर नकाशात चीन दाखवले आहे, म्हणून मुलाचे नाव होते सचिन. यामध्ये 2 चित्रे दाखवली आहेत. यावरून सांगा कोणत्या मुलाचे नाव तयार होते. पहिल्या चित्रात राजा आहे आणि दुसऱ्या चित्रात श्रीराम आहेत, म्हणजेच राम आहेत, म्हणून दोन्हींचे मिळून मुलाचे नाव होते राजाराम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.